तिथे आहे ते लोक एक भारतीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटाचा सन्मान करतील आणि 4चे 4ही तिकिटा हे लोक निवडून आणतील मला विश्वास आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी तरी पोहा म्हणून एक कार्यक्रम घेतला, मलाही त्याची जाणीव असेल. त्या कार्यक्रमात त्यांनी स्टेजवर बसून म्हटलं की पाण्याची नागपूरमध्ये कोणतीच समस्या नाही आहे किंवा रोडचे गड्डे पूर्ण बुजून गेले. त्याच्यावर तुमचं काय निवेदन? बघा, मुख्यमंत्री जरी नागपूरचे असले परंतु आपण सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री साहेब आजकाल नागपूरला कमी आणि मुंबईला जास्त राहतात. त्यांना आज आपल्या नागपूरची काय दयनीय परिस्थिती आहे, काय हाल लोकांचे होत आहे, काय हाल नागरिकांचे होत आहे याची माहिती नाही आहे. कारण की आजकाल ते नागपूरचे मुख्यमंत्री नाही, ते मुंबईचे मुख्यमंत्री झालेले आहे. आज स्मार्ट सिटी प्रकल्प असो जो 10 वर्षामध्ये 10% काम झालेला नाही आहे, निहानसारखा प्रकल्प म्हणा तो कंप्लीट झालेला नाही आहे. आज अनेक असे मोठमोठे प्रश्न आहे की जे सीएम सिटी असून सुद्धा या सीएम सिटीमध्ये लोकांची प्रश्न आजही रखडलेली आहेत. आज लोकांचा सर्वात मोठा विषय की तरुणांना रोजगार नाही आणि जे रोजगार इथे प्रस्तावित होते ते रोजगार सुद्धा म्हणजे गुजरातला हलवण्याचं काम या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण सर्व जेव्हा बुद्धिजीवी आहात. पाण्याची काय मतलब आपल्याकडे अडचण टंचाई होते ते बघा, एकेकाळी हेच नितीन गडकरी साहेब म्हणत होते की आम्ही 24/7 म्हणजे 7ही दिवस 24 तास तुम्हाला आम्ही पाणी देऊ. 24/7 ही एक योजना आणली होती. आज इथे अनेक नागरिक इथे उपस्थित आहेत. या नागरिकांना आपण विचारा 2015ला माननीय नितीनजी गडकरी यांनी आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलं होतं, मोठ्या जिम्मेदारीने सांगतो की आपल्याला देखील माहिती आहे की या 2015 पासून आज 2026 म्हणजे 11 वर्षाच्या मोठ्या कार्यकाळामध्ये कुठेही भाजपने जे दिलेलं घोषणापत्र पूर्ण केलेलं नाहीये. 24/7 म्हणजे 7ही दिवस 24 तास पाणी. आता इथे अनेक लोक आहेत, मला सांगा 24 तास पाणी येते का? अर्धा तास पाणी येतो आणि ते अर्धा तासही म्हणजे कमी दाबाचं पाणी येतं. कमी दाबामुळे पाणी तेही मिळत नाही. ही परिस्थिती या प्रभागाची आहे. काय परिस्थिती राहते पाण्याची? उन्हाळ्यात आजही बाकी दिवसमध्ये जेव्हा अर्धा तास येतो तर उन्हाळ्यामध्ये आपण विचार करू शकता की काय हाल होऊ शकत असेल. पूर्व नागपूरला रस्ते, दिवाबत्ती आणि बाकी जनसामान्यांच्या सुविधेपासून वंचित ठेवलेलं आहे. याबद्दल काय? पूर्व नागपूरमध्ये बघा, फक्त जे वर्धमान नगर आणि जे मोठमोठे जे उद्योगपती आहेत फक्त त्याच परिसराचा विकास यांनी केलेला आहे. आज जर खरं पाहिलं तर आमच्या पारडीमध्ये जे बनलेलं उड्डाण पूल आहे, तुम्ही या पारडीच्या उड्डाण पूल बनलेला आहे ते बघा आणि आता सध्या खोपडेजींनी जे उड्डाण पूल बांधलेला आपल्या घराजवळ याच्यामध्ये जर तुलना केली तर तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल. म्हणजे फक्त वर्धमान नगर मोठ्या ज्या जिथे चांगले मोठे लोक राहतात, पैसेवाले लोक राहतात, जिथे आमदार साहेब राहतात त्या परिसरामध्ये चांगला सुंदर म्हणजे विकास आणि पारडीच्या पलीकडे म्हणजे आमच्या या अलीकडे परिसरामध्ये ज्या प्रमाणामध्ये विकास, ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होतं, ज्या गुणवत्तेचा विकास व्हायला पाहिजे होतं क्वालिटीचा, ते विकास झालेला नाही आहे. आपण या 2 उड्डाण पूलमध्ये फरक पाहू शकता. इथे अनेक लोक आपण सेवेटला पोहोचत आहे. आपल्या क्षेत्रात आमच्या परीक्षणामुळे असं दिसत आहे परिणाम की खूप झोपडपट्टी किंवा बीपीएल धारक असे गोरगरीब लोक